शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर सकाळची सगळी कामं आवरली आहे, मस्त अशी देवपूजा सुद्धा केली. आज मंगळवार आहे. आज मला देवी आईची ओटी पण भरायची आहे आणि काल सोनाराच्या दुकानात गेले तिथून जोडवे पण आणले. म्हटलं तुमच्यासोबत ही शेअर करूया. चांदी तर एवढी महाग झाली की घ्यायला काही परवडतच नाही, पण माझ्याकडे जोडवे होते पण ते माझे थोडे खंडित झाले होते, म्हणून म्हटलं चला अधिक महिना आहे तर ते मोडून सण दुसरे घेऊन घेते. तर थोडेसे जाड बघितले तर किती 4 ते 5 हजाराचे सांगत होते. मग एवढे महाग तर काही बजेट नव्हता, म्हणून एवढे महाग तर काही मला घ्यायचे नव्हते. ते मोडून त्याच्यामध्ये थोडेसे पैसे टाकूनच मग मी घेतलेले आहे. जास्त काही मोठे घेतले नाही, जास्त जाडही घेतले नाही, छोटेच घेतलेले आहे. तर खूप जास्त महाग आहे चांदी. एवढा बजेटही नव्हता, पण मला जोडवे करायचेच होते. अधिक महिना आहे तर म्हणून केले. कालच संध्याकाळी करून आणले, पण मी काही व्हिडिओ शूट नाही केला. शॉर्ट व्हिडिओ शूट केलेला आहे, तो शेअर करायलाच लवकर तुमच्यासोबत. आज संध्याकाळी देवी आईची ओटीसुद्धा मला भरायची आहे. आज मंगळवार आहे ना, म्हणून संडेच्या दिवशी गेलो होतो आईच्याकडे धोंडा करायला, पण जास्त काही तिथं शूट केलं नाही, कारण समोरच्या व्यक्तीलाही ऑफवर्ड होते कॅमेरा. तिथं कोणालाच कॅमेरामध्ये यायचं आवडत नाही, म्हणून जास्त काही शूट नाही केलं. मी जेवढं केलं तेवढं शेअर केलं तुमच्यासोबत. तर चला, आता तर थोडीफार कामं आवरायची आहे. तर संध्याकाळी देवी आईची ओटी भरेल तर म्हटलं तुमच्यासोबत तेही शेअर करते. तर चला, आजचा ब्लॉग पूर्ण बघा. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, जास्त जाड नाही केले मी, असे पातळच केले. हेही 3 हजाराचे झाले. खूप जास्त महाग झाली आहे चांदी आत्ता. 3 हजारामध्ये एवढे पतले झाले बघा. चला असो, माझे तुटले होते म्हणून मला घ्यायचेच होते, नव्हतेच माझ्या पायामध्ये. आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांसाठी सोनं आणि चांदी घेणं तर अवघडच झालं आहे बाबा. तर एवढेसे जोडेसुद्धा 3 हजाराला बसले. तेही माझे जुने होते ना, ते मोडून मी घेतले. तर फक्त 1000 रुपये दिले, ते 1700चे भरले होते. इतके महाग झालं आहे बघा. चला जाऊ द्या ती गोष्ट. आता मी ना इथे 1 चमचाभर तांदूळ 1 तासभरापर्यंत भिजत घातले होते, कारण की मला राईस टोनर बनवायचं होतं, म्हणजेच की राईस वॉटर बनवायचं होतं. राईस वॉटर आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त चांगलं असते. आपल्या चेहऱ्यावरती जी अनइवन स्किन असते, डार्क स्पॉट असतात, ते सगळे हे राईस वॉटर हे निघून जातात. त्यामुळे याचा अधूनमधून मी वापर करत असते. बरेच दिवस झाले पण बनवलंच नव्हतं. आज आठवण आले तर म्हटलं चला आज बनवून घेते. आधी मी लावत होते राईस वॉटर, आणि हे राईस वॉटर आपल्याला दिवसातून 2 वेळा स्प्रे करायचं असते आपल्या चेहऱ्यावर. याने आपला चेहरा अगदी शाईन करायला लागतो. मी आधी वापरत होते पण बरेच दिवस झाले बनवलंच नव्हतं, आणि मला आता त्याची गरज वाटत होती, म्हणून मी हे राईस वॉटर बनवून घेतलं. आता हे फ्रीजमध्ये ठेवून दिलं की 8-10 दिवसापर्यंत चालेल मला ते, आणि मस्त थंडगार वाटते चेहऱ्यावरती स्प्रे मारला की. आणि चला, आता सकाळची कामं झाले की पुन्हा एकदा मला चहा प्यायची सवय आहे ना, त्यासाठी 10 वाजता मी एकदा अजून चहा ठेवत असते. तर तोच मी आता चहा ठेवलेला आहे. तर चहा लवर आहे, त्यामुळे मला दिवसातून 2 वेळा काय 3 वेळा चहा लागते. आणि चला, आता काही काल बाजारात गेलते ना, तर काही चटरपटर खाण्यासाठी थोडासा नाश्त्याचं सामान आणला होता. घरात भलेही तुम्ही कितीही चिवडा बनवून ठेवा, पापडी बनवून ठेवा, काहीही बनवून ठेवा, पण मुलांना बाहेरचा जो नाश्ता असतो तो आणावाच लागतो. बाहेरचा नाश्ता खाल्ल्याशिवाय काही समाधान मिळतच नाही. तर आमच्या घरात ही आहे 2 मुलं, तर संध्याकाळी छोटी मोठी भूक सगळ्यांनाच लागत असते. त्यासाठी मग आठवड्यातून किंवा 15 दिवसातून म्हणा किंवा महिन्यातून म्हणा, एकदा तरी असा बाहेरचा नाश्ता आणावाच लागतो मुलांसाठी. आणि त्यांना कितीही सांगू की हे सगळं अनहेल्दी असते, जास्त खाल्लेलं चांगलं नाही आहे, तरी पण ते काही ऐकत नाही. चला, आता ह्या ज्या काचाच्या बरण्या मी स्पेशली हा नाश्ता भरण्यासाठीच आणलेल्या आहेत डीमार्टमधून. आणि छोटंसं जे मी स्नॅक्स कॉर्नर बनवलेलं आहे ना, जे बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत शेअर करते, तिथे हा थोडा नाश्ता भरून मी ठेवून देते. म्हणजे मग ज्याला जेव्हा भूक लागते तेव्हा हाताने घेऊन काढून खातात. कारण की मग आपण कामामध्ये असलो की नेहमी मग त्यांना डबे उघडून काढून द्यावे लागतात. त्यामुळे मग मी तिथेच ठेवून देते, ज्याला जे लागते ते काढून खाऊन घेते. आणि एकीकडे चहासुद्धा माझा होत आहे. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ आधीपासून बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल, जेव्हा
जेव्हाही मी चहा ठेवते तेव्हा जेवढा काही वेळ असतो 5 मिनटं 10 मिनटाचा तो मी अजिबात वाया घालवत नाही. असं छोटं मोठं काही ना काही काम मी करतच असते. तर आज हा नाश्ता भरण्याचं काम सुरू आहे. आत्ता जर नाही भरून ठेवला की अशीच अशी थैली ती 8 दिवसापर्यंत पडून राहते, त्याला काही वेळच मिळत नाही. म्हणून जेव्हा कधी थोडाफारही वेळ मिळाला की असं काही ना काही छोटं मोठं काम केलं की आपला वेळ वाया जात नाही आणि कामही होऊन जाते. आणि नेहमी असं काही जास्त क्वांटिटीमध्ये आणलं की नेहमी मला डब्बेच कमी पडतात, कारण की जास्त डब्बेच नाही आहे. डब्बे तर आहेत पण मग ते अगदी वरती ठेवावे लागतात आणि मग रोज रोज कोण वरती चढ उतर करेल, त्यामुळे मग छोट्या छोट्या बरण्यांमध्ये असं मी भरून ठेवते आणि मग एका मोठ्या डब्यामध्ये बाकीचं उरलेलं सगळं भरून ठेवते आणि मग ठेवून देते वरती, कारण की वरती हात पुरत नाही आणि मग रोज रोज स्टूल घेऊन काढा ठेवा खूप जास्त अवघड जाते. मग असंच करते मी, थोडं थोडं काढून घेते आणि मग एकखट्ट डब्यामध्ये ठेवून देते. चला, मस्त नाश्ता ठेवून दिला, चहाही पिऊन झाला. आणि आत्ता जी कालच्या दिवशी मी तुम्हाला 2 झाडं दाखवली होती ना, 2 रोपटं जे आणले होते मिस्टरांनी, ते मला आता कुंडीमध्ये शिफ्ट करून घ्यायचे. खूप छान मस्त सुंदर फुलांचे रोपटे आहेत. आता हे लावत तर आहे मी कुंड्यांमध्ये, पण जगायला पाहिजे, कारण की मला झाडांची तर खूप हौस आहे. पण आणले की जास्त दिवस काही जगतच नाही, त्यामुळे मग मला काही लावाविषयी वाटत नाही. पण हे मिस्टरांना भेटलेले होते त्यामुळे म्हटलं चला, कुंड्याही 2 खालीच होत्या तर त्यामध्ये शिफ्ट करून बघूया. जगले तर जगले, नाही तर ठीक आहे. हे 2 कुंडे माझ्याकडे उरले होते. आता यामध्ये माती खूप जास्त होती म्हणून मग मी अर्धी माती काढून घेतली आणि जे रोपटं होतं त्यालासुद्धा माती होती, मग त्याचीसुद्धा माती त्यामध्येच मग मी शिफ्ट करून घेतलं आणि मस्त माझं हे रोपटं तर शिफ्ट झालं. आता बघूया किती दिवस जगते ते. आणि दुसरंसुद्धा एक रोपटं होतं, तर ही दुसरी मोठी कुंडी होती माझ्याकडे, तर त्यामध्येच मी हे शिफ्ट करून घेतलं. याला तर खूप छान मस्त गुलाबी रंगाची फुलं आहेत. आता यांचं नाव तर मला माहिती नाही आहे, तुम्हाला या रोपट्यांचं नाव माहिती असेल तर मला नक्कीच सांगा. आणि बघा, फक्त 2 रोपटे शिफ्ट करण्यामध्ये किचनवरती किती सगळी घाण झाली. आता ही सगळी घाण मला स्वच्छ करावी लागणार आहे, पण मी किचनवरतीच केलं, कारण की खालती केलं असतं तरीही घाण तर झालीच असती, पण किचन ओटा काय लगेच क्लीन होऊन जातो ना, त्यामुळे मग मी वरतीच केलं. चला, किचन मस्त सगळं स्वच्छ करून घेतलं. आणि कालच्या दिवशी जो भाजीपाला आणला होता ना, तो सुद्धा मला आता सगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवायचा होता, कारण की मग रात्र होऊन जाते, आम्ही तिकडून भाजीपाला घेऊन येतो तर, आणि मग रात्री काही शक्य नसते सगळा भाजीपाला निवडणं, स्वच्छ करणं, धुणं वगैरे, त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सकाळीच हे काम मी करत असते. रात्रभर तसंच राहू देते, नाहीतर मग पिशव्यांमध्ये तसंच तसा फ्रीजमध्ये ठेवून देते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी जो भाजीपाला धुवायचा असतो तो धुवून ठेवते आणि जो असाच ठेवायचा असतो तो असाच ठेवून देते. हे डबे तर खूप छान आहे, 8 काय 15 दिवसपर्यंत ह्या डब्यांमध्ये भाज्या अजिबात खराब होत नाही. मला तर खूप जास्त हेल्पफुल होतात हे डबे. चला, आता संध्याकाळी 6 वाजलेले आहेत आणि आत्ता मला देवी आईची ओटीसुद्धा भरायची आहे. तसं तर हा व्हिडिओ ना मागच्या मंगळवारचा आहे, पण तुम्हाला ह्या मंगळवारी येत आहे तर तुम्हाला असं वाटेल की मंगळवारच्या दिवशी ओटी कसं काय भरते, अधिक महिना तर संपलेला आहे. पण मागच्या मंगळवारी जेव्हा अधिक महिना होता ना, तेव्हाच मी ही ओटी भरली होती, पण व्हिडिओ यायला थोडासा उशीरच झालेला आहे. चला असो, कारण की मग व्हिडिओ शूट करायला, एडिट करायला, व्हॉइस ओव्हर करायला खूप जास्त वेळ लागतो ना, त्यामुळे मग जसा वेळ मिळतो ना त्याप्रमाणे मी व्हिडिओ एडिट करत असते, कारण की दुसरेही भरपूर कामं असतात ना मला, त्यासाठी. चला असो, देवी आईची ओटी भरतात ना अधिक महिन्यामध्ये, तर ही साडी मी तुम्हाला दाखवलीच होती एका व्हिडिओमध्ये, तर त्याच साडीची आज मी देवी आईची ओटी भरणार आहे. आणि नंतर मग ही साडी मी स्वतःसाठीच ठेवणार आहे. तर तशी तर संध्याकाळी अजून दिवाबत्तीची वेळ, थोडा वेळ होता, 6 वाजले होते अजून, आणि 6:30 पावणे 7 वाजता करत असते मी दिवाबत्ती. पण म्हटलं आता ओटी भरत आहे तर दिवा लावल्याशिवाय काही ओटी भरता येत नाही, म्हणून आधी मी दिवा लावून घेतला, त्यानंतर मग देवी आईची ओटी भरून घेतली. साधी सिंपलच भरली आहे ओटी मी. आणि इकडे आमच्या इकडे ना गजरा काही मिळतच नाही, त्यामुळे मग मी फुलंच ठेवली होती. जेवढा सामान होता ना माझ्याकडे त्यानेच मी देवी आईची ओटी भरलेली आहे. हिरव्या बांगड्या, जोडवे आणि मंगळसूत्र ठेवलेलं आहे, आणि साडी चोळी तर असतेच.
तर अशी साधी सिंपल मी ओटी भरलेली आहे देवी आईची. मंगळवार म्हणा, शुक्रवार म्हणा, ह्या असे दिवस आहेत ज्या दिवशी आपल्याला आपल्या कुळदेवीची थोडीशी तरी सेवा केलीच पाहिजे. तशी तर आमची कुळदेवी तुळजाभवानीच आहे, त्यामुळे जशी मला जमते ना तशी मी देवी आईची थोडी तरी सेवा करतच असते. तसंही आपण देवाला काय देऊ शकतो, तोच आपल्याला सर्व काही देतो आणि आपल्याने जेवढी सेवा होते तेवढी आपण फक्त श्रद्धा भक्ती भावाने केली पाहिजे, एवढंच झालं पाहिजे असते. मनामध्ये भाव असला तर सगळं काही इथेच आहे आणि मनात जर भावही नसला तर तुम्ही काशीही गेले तरीही तुमचा काही अर्थ होत नाही. त्यामुळे जे पण सेवा पूजा आपण करतो ती अगदी श्रद्धा भक्ती भावाने केली पाहिजे, नाही तर त्याचा काहीच अर्थ होत नाही. मस्त अशी देवी याची ओटी भरून घेतली. जास्त काही नाही, साधं बाधंच ठेवलं. इकडे गजरे काही भेटत नाही, वेणी इकडे भेटतच नाही, त्यामुळे मग मी फक्त फूल चढवलं आहे. तर साधी सिंपल ओटी भरली मी देवी आईची. चला तर आता व्हिडिओ काही मी मोठा करत नाही, आता मला स्वयंपाक करायचा आहे. दिवाबत्ती करून घेते, फक्त दिवा लावला आहे, बाहेर दिवा लावायचा आहे, तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. तसेही संध्याकाळचे 7:30 वाजलेच आहे. पूर्ण दिवाबत्ती करून घेते आणि आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय. आणि हो, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं का. बाय.